हे दिसतंय? हो. गुड. इथं बघ दिसतंय? छान. इथं आता दिसतंय? हा. गुड, व्हेरी गुड. असं स्ट्रॉंग राहायचं हा बाळा. हो छान. डॉक्टर. आता जरा एक 2 मिनिटं जरा बाहेर बाकड्यावरती बस हा बाळा. हो डॉक्टर. मा बापा येतीलच लगेच हा. मा बापा येतो मी. थांब आलो. डॉक्टर, काही काळजीचं कारण? मॅडम, नवीन असं काही नाही, पण हा आजार बळावू नये यासाठी आता आपल्याला केमो ट्रीटमेंटकडे वळावं लागेल. डॉक्टर, थोडं स्पष्ट सांगता का म्हणजे काय नक्की? अर्जुन सर, अमोलच्या मेंदूमध्ये जी गाठ आहे ना, ती गाठ वाढू नये यासाठी आपल्याला औषधांचा हेवी डोस द्यावा लागणार आहे अमोलला. त्यालाच आपण केमो म्हणतो. डॉक्टर, अमोल ज्यांनी बरा होईल ना ते सगळं करूया आपण. हे बघा, पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्हीच सगळं ऍडजस्ट करू. मॅडम, प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न आहे तुमच्या सर्वांच्या पेशन्सचा. कारण एकतर ही ट्रीटमेंट हेवी आहे, अमोलच्याही शरीरावरती त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. अमोलला त्रास होणार आहे हे नक्कीच, पण अमोल सोबत तुम्हा सर्वांनाही यातून मार्ग काढावा लागणार आहे. डॉक्टर, त्रास म्हणजे नक्की? ते आत्ता नाही सांगू शकत आपण, कारण प्रत्येक पेशंटचं शरीर हे वेगळं असतं. हे औषधांना कसं रिॲक्ट करेल हे ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतरच कळेल आपल्याला. आपण तुम्हाला आता तुमच्या मनाची तयारी करावी लागेल. अमोल बरा होईल ना? मॅडम, ते आता वेळेनुसार कळेलच ना आपल्याला. ठीक आहे डॉक्टर, जे काही असेल त्याला आम्ही सामोरं जाऊ. येस. मग आपण या 2 दिवसामध्ये ब्लडचे रिपोर्ट घेऊन केमोच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. काय अमोलराव, कुठे आहेत तुम्ही? गाठ नाही, भेट नाही. माने काका, आपण किती दिवसाला भेटलो नाही. हा, माझी पण जरा कामं चालू होती ना, त्याच्यामुळे नाही भेटता आलं. पण मला एक सांगा, तुमची तब्येत काय म्हणते आता? माणिक काका, मी इकडे दवाखान्यातच होतो. का बरं? कारण मला आजगाव म्हणजे पुन्हा चक्कर आली. आसगाव? हो, आम्ही तिथे फिरायला गेलो होतो ना. आणि तिकडे माझ्या मा आणि बाबांनी पुन्हा एकत्र राहायचं असं ठरवलं होतं. अरे पण हे झालं कधी? हे 10 दिवसांपूर्वी झालं माणिक काका. असं आहे काय? काय झालं माणिक काका? अमोलराव, तुम्ही अजून लहान आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुणी काही खरं सांगत नाही. म्हणजे तुम्हाला काही होऊ नये म्हणून तुमचे आई बाबा तुमच्या समोर एकत्र असल्याचं नाटक करतेत. नाटक काय काय माणिक काका? अहो, मी त्यांना एकमेकांना वचन देताना पाहिलं होतं. थांबा, काय खरं काय खोटं ना मी दाखवतो तुम्हाला. अपर्णा मॅडम, तुम्ही आत्ता म्हणालात तसं डायव्होर्स होऊन देखील तुम्ही अर्जुन कदम यांच्याबरोबर राहताय. मग हा कायद्याचा अपमान नाहीये का? डिवोर्स घेण्याआधी जन्म दिलेल्या मुलासाठी त्याचे आई बाबा एकत्र येऊ शकतात, त्याची काळजी घेऊ शकतात. हा कायदा तुम्हाला माहितीच असेल ना? आम्ही आमच्या मुलासाठी एकत्र आलोय, त्याची काळजी घेण्यासाठी. यात गैर काय? बघितलं ना, तुम्ही दवाखान्यात होते ना तेव्हाचा व्हिडिओ येऊ. अहो, तुमच्या समोर तुमचे आई बाबा एकत्र असल्याचं नाटक करतेत. नाटक तुमच्याशी खोटं बोलतेत ते. पण असे का करत असते मा आणि बाबा? मला नाही माहिती. आता ह्यो विचार तुम्हीच करा. बरं चला, मी येतो. हा, मला बाकीचे काम आवरायचे. हो माणिक. भेटू परत. चला अमोल बाळा, निघायचं का आपण? हो बाबा. चला. चल. चला. पण बापू, मी काय म्हणतो, आपण एखादा पुजारी बघून घरात पूजा घालूया का? नाही म्हणजे त्या निमित्तानं शुभ कार्य बी घडेल आणि अमोलसाठी वातावरण पण चांगलं होईल. हो, हे चांगलं होईल विनायकराव. आयडिया त्याची वाईट नाही बरं का विनू बाबा, पण या बाबतीत माझी मतं जरा वेगळी आहेत. अरे दिप्या, श्रद्धेला मतांची कसली झूल घालतोस रे? बापू, अहो, श्रद्धेच्या बाबतीत कुठं काय बोलतोय मी?
मग पण मला असं वाटतं की पूजेपेक्षा आहे ना घरातल्या माणसांचा जो शहाणपणा आहे ना त्या शहाणपणामुळे घरात शांतता जास्त राहते. बघ दिप्या, तुझा रोग कळतोय मला, पण किती ताणायचा विषय, सोडून दे की आता. नाही बापू, अहो दिप्याचं बोलणं जरी तिखट असलं ना तरी ते बरोबर आहे. अहो आपण किती दिवस हे रुपालीचं वागणं अमोलसाठी आणि या घरासाठी खपवून घेणार आहे. नाहीतर काय. अहो विनोबाबा, मला आत्ता काय गोष्टी क्लिअर व्हायला लागलेत. रुपाली त्या मुद्दाम विनोबाचं नाटक करत होत्या आणि आम्हाला त्यांच्या खोलीत घेऊन जात होत्या. बघ, हे लपवणं चुकीचंच होतं दिप्या, पण तरी पण अमोलसाठी आता आपल्याला घरातलं वातावरण चांगलं ठेवावं लागणार आहे. ते बरोबर आहे बापू, पण मला सांगा रुपाली परत अशी वागणार नाही कशावरून? हा, मला तर ना आजपर्यंत तिचं वागणंच कळलेलं नाही. विनायकराव, तसं पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीणच आहे आपल्याला. पण काय आहे, त्यांनी ही गोष्ट लपून जे नुकसान केलंय ना ते कधी न भरून येण्यासारखं आहे बघा. खरंय बापू, त्यांनी जर काही आपल्याला आधी सांगितलं असतं ना तर कदाचित आपण अमोलला वाचवू शकलो असतो. म्हणजे विनोबाबा, रुपाली त्यांना जेव्हा हे सगळं कळालं ना तेव्हा नक्कीच अमोलचा आधार पहिल्या स्टेजवर असणार आहे. आता ते वाढत जाऊन दुसऱ्या स्टेजवर येऊन पोहोचलाय. दीपू, जर आपल्याला थोडं आधी कळलं असतं तर अमोलचा त्रास आणि आजार आपल्याला आपल्याला जर हे आधी कळालं असतं ना तर अमोलला वाचवण्याचे चान्सेस जास्त होते आपल्याकडे. पण या रुपाली त्यांनी सगळा घोळ घातला. अहो अहो असं नाही आहे हो. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की जेव्हा हे रुपाली त्यांना कळलं होतं ना तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं होतं की छोटे सरकार खूप क्रिटिकल आहेत. अगं क्रिटिकल आहेच की, पण स्टेज 1ला असताना या आजारातनं माणूस बरा होतो हे पण तितकंच खरं आहे. अहो पण हे सगळं रुपाली त्यांनी छोटे सरकारांचं काळजीपोटीच केलं होतं ना. हो ना बास, हा तुला लय काळजी आहे का त्यांची? बापू, अहो बघितलं का, माझं काही न ऐकून घेता असेच सारखे माझ्यावर चिडत असतात. अरे तिच्यावर का चिडतोयस तू? ऐकून तरी घे. बापा काय करू मी? हिचं डोकं आहे का खोका आहे तीच कळणं झालंय मला. कितीतरी समजून सांगितलं ना तरी हिला त्यांचीच बाजू घ्यायची असते. मग कसं बोलू मी हिच्यावर? अहो पण मी खरं तेच बोलतेय. आणि रुपाली त्यांनी हे सगळं छोटे सरकारांच्या सांगण्यावरूनच केलंय हे तर स्पष्ट झालंच ना. ए गप ग, तिथं आपलं डोकं चालत नाही तिथं चालवत जाऊ नको. अगं लहान आहे अमोल, त्याला नाही कळत या सगळ्यातलं. पण रुपाली त्या काय बोळ्यानं दूध पेत होत्या का? आणि तुझी कीर्ती तर वेगळी सांगायलाच नको, बरोबर आहे ना? अरे दीपू, किती तंतन करणार आहेस तू? हो नाही बापू, अहो रुपालीमुळे जर का अमोल आपल्यापासून लांब जाण्याच्या मार्गावर असेल ना तर मी तिला आयुष्यात माफ करू शकत नाही. विनायकराव, असं का करताय तुम्ही? अहो आपलेच दात आणि आपलेच ओठ, असं कुणावर राग धरून चालणार आहे का? पण एक गोष्ट मात्र खरी आहे, रुपालींनी अमोलच्या बाबतीतले सगळे अधिकार गमावलेत. त्यांना कुठलाच अधिकार राहिला नाही अमोलच्या बाबतीत बोलण्याचा. विनायकराव, आप्या, अर्जुन आणि अमोल पण बरोबर असेल. ह्या बघा, त्यांच्या पुढे ह्यातलं काहीच बोलू नका. दिप्या, तू सुद्धा काही सुद्धा विषय काढायचा नाहीस बरं का? हो. चला. अरे वा, आज वाचन? हा, ते आज कशातच मन लागत नव्हतं ना म्हणून. रुपाली, तुझं पुस्तकात तरी मन कुठे आहे? म्हणजे उलटं धरलंयस पुस्तक. सॉरी अहो सकाळपासून डोक्यात एकच विचार आहे, डॉक्टरांनी अमोलच्या ट्रीटमेंटबद्दल काय सांगितलं असेल? काही नाही ग रुपाली, जे काही असेल ते अपर्णा आणि अर्जुन सगळ्यांसोबत आपल्याला सांगतील की या ठिकाणी. तू नको काळजी करू. अहो तसं नाही, म्हणजे मी जेव्हा अमोलच्या ट्रीटमेंटचं बघत होते ना तेव्हा सगळं मला लगेच कळायचं. मग अमोलची तशी मला काळजी घेता येत होती हो. रुपाली, तू नक्की अमोलचा सहवास मिळावा किंवा त्याच्या ट्रीटमेंटचे सगळे निर्णय तुला घेता यावेत म्हणून हे लपवलं नव्हतंस ना?
काही काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही पण बाकीच्यांसारखा विचार करायला लागलात का? अहो, काळजीपोटी बोलले मी. तसंच असावं, कारण या नाजूक काळात अमोलचा सहवास सगळ्यांना मिळावा यातच आपलं भलं आहे. तसेही डॉक्टर काय म्हणाले असतील याचा अंदाज आहे मला. कसं काय? अहो, मी जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले होते ना, तेव्हा त्या डॉक्टरांनी अमोलसाठी केमोची ट्रीटमेंट सुचवली होती. कदाचित या डॉक्टरांनी पण तेच सांगितलं असेल, पण ही ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे. मी काय म्हणते, एकदा आपण आणि भाऊजींशी खर्चाविषयी बोलूयात का? अगं नक्कीच. अमोलचा आजार आपण सगळे मिळून बरा करूया असं बोलायचं म्हणून बोललो नव्हतं मी. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये लागणाऱ्या प्रत्येक मदतीत आपला वाटा असणार आहे या ठिकाणी. ऐका ना, मला माझं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाही. आणि हो, आमच्यापासून लांब राहाल रुपालीताई. रुपाली? रुपाली अगं कुठं हरवलीस? अहो, आपण आपल्याला अमोलपासून एकदम लांब नाही ना करणार. कदाचित ती पैसे घ्यायला पण नाही म्हणेल का? नाही नाही, असं नाही होणार रुपाली. तू नको काळजी करू, मी बोलतो अपर्णा आणि अर्जुन सोबत. हां, ठीक आहे. रुपाली, आपण त्यांना मदत करूच, पण तुला असं का वाटलं की ते आपली मदत घेणार नाहीत? अहो, हे सगळं लपवून ठेवलेलं सगळ्यांना कळल्यानंतर आपण आणि भाऊजींबरोबर बाकीच्यांची पण मतं बदललीच ना. आता त्यांच्या जागेवर आपण असतो तर आपण पण तसाच विचार केला असता की कशाला एवढं सगळं लपवून ठेवायचं. तुझं म्हणणं खरं आहे, पण त्यांनी कितीही काही बोललं आपल्याला तरी चिडचिड न करता शांतपणे आपण त्यांच्याशी बोलायचं. एक ना एक दिवस त्यांचा राग नक्की कमी होईल. अमोल, अरे थांब ना बाळा. अमोल, अरे ऐक तर. अरे थांब अमोल. अमोल, अरे काय रे, काय झालं? अरे तू असं तोंड का पाडलेस बाळा? बापू बघा ना, हो दवाखान्यातून निघाल्यापासून असंच आहे. काय झालंय त्याला काही कळायलाच मार्ग नाही बघा. बाप्या. अमोल, ए बाळा, काय झालं? आम्हाला नाही सांगणार काय झालं? भांजे, अहो तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे आम्हाला? मामा, अरे मा आणि बाबांनी आपल्या सगळ्यांना फसवलंय. अमोल बाळा असं बोलतात का? मग बघा ना आजोबा, मी मा आणि बाबाचा एक व्हिडिओ बघितलाय. त्यामध्ये ते बोलत होते की ते फक्त माझ्यासाठी एकत्र राहणार आहेत. बाबा, तुम्ही दोघांनी मला फसवलंय. आजगाव मध्ये तुम्ही एकमेकांना जे बोलला ते सगळं खोटं होतं. असं नाही अमोल बाळा, तू आमचं ऐकून तरी घ्या आधी. मुलं असं करतात का? आधी ऐकून घ्यायचं बाळा. मग तुम्ही का असं वागलं माझ्याशी मा बाबा? बापू मा उठा. अरे बाळा, उठा ना. ए बाळा. अमोल, अमोल, अरे अमोल. हे असं आहे बापू, एक झालं की एक पुढे उभंच आहे काहीतरी. आता सांगा कसं समजवायचं याला? राजा, अरे हे झालं कधी? कदम, काहीच माहित नाही ना आम्हाला. दाजी, मी एकदा बोलून बघू का त्याची? हा दिप्या, त्याचा मूड बघून बोलणार आहे त्याच्याशी. हो, बघतो. वंसप, अहो डॉक्टर काय बोलले? डॉक्टरांनी पुढच्या ट्रीटमेंट बद्दल सांगितलंय. कदम, आता खरी परीक्षा असणार आहे बरं का आपली. म्हणजे बाबा, म्हणजे डॉक्टरांनी केमोची ट्रीटमेंट घ्यायला सांगितली. त्या जरा समजलं असं स्पष्ट सांग की काय? बापू, या आजारावर ती एकच ट्रीटमेंट आहे आणि त्या ट्रीटमेंटमुळे, त्याच्या हेवी औषधांमुळे पेशंटला त्रास होऊ शकतो खूप. म्हणजे
छोट्या सरकारांना काही त्रास होईल का? हा, डॉक्टर तर असंच बोललेत. तर आपली परीक्षा ही असणार आहे की आपल्याला अमोलला त्रास होताना बघावं लागणार आहे. देवा, अजून काय काय बघायला लागणार आहे आम्हाला काय माहिती. बापू, हे बघा, असं हरून नाही चालणार आपल्याला. हा, आणि बघा हा त्रास टाळता येणार नाही. त्यामुळे आपण लवकरात लवकर अमोलची ट्रीटमेंट सुरू करू. अप्पे, अमोलला समजावणं कठीण जाईल आपल्याला, है ना? खूपच नाराज आहे तो. अर्जुन पण मला वाटतं तो घेईल समजून. अर्जुन आप्या, आता इथंच बोलत बसण्यापेक्षा आतमध्ये जाऊन काय परिस्थिती ती बघा, आणि अमोलला काय ते स्पष्ट सांगून मोकळे व्हा तुम्ही. बापू, आता काय सांगायचं अमोलला, तुम्हीच सांगा बरं. हा बापू, अहो खरंच काय सांगायचंय त्याला? आणि खरंच आम्ही एकमेकांच्या इच्छेने एकमेकांच्या सोबत राहतोय. आमचा निर्णय झालाय तसा. आप्पे, तुला माहित आहे ना अमोल तुमच्या बाबतीत किती हळवा आहे ते. एकदम तुमचं बरोबर आहे. अमोल सध्या सगळ्यांचीच लय काळजी करतो, त्यामुळे त्याला जास्त विचार करायची सवय लागली. नाही नाही, तो आता आजारी असताना त्याला असं कोड्यात टाकून चालणार नाही. तुम्ही दोघांनी जाऊन स्पष्ट बोला त्याच्याशी. बापू, बरोबर आहे तुमचं. मी आणि अप्पी जाऊन बोलतो त्याच्याशी. जा, तुम्ही बोलून घ्या आणि नंतर मग त्याच्या उपचाराचं ठरवूया आपण. हो, आपण लवकरात लवकर काय तो डिसिजन घेऊया. ट्रीटमेंटला उशीर नको व्हायला. हे ते बरोबरच आहे, पण आता अमोलला समजावणं जास्त गरजेचं आहे. होय होय, जावा. विनायकराव, तुम्हाला वाटते या दोन दिशा एकत्र येतील? बापू, एकत्र येत्याल नाहीतर नाही येत्याल, पण एक मात्र नक्की, एका दिशेशिवाय दुसरीला अजिबात किंमत नाही. बापू, अहो अर्जाला मी लई चांगला ओळखतो. त्याच्या मनात जर का काय असतं ना तर तो इतक्या वेळ आपली समोर बोललाच नसता. म्हणजे अहो दोघांचे विचार जुळायला लागलेत बापू. दोघं आता पुन्हा एकत्र येतात. हे असंच व्हावं. आपल्या घरासाठी ही दुधात साखर आहे आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे, हे असंच राहू दे बाबा. अहो तुमच्या समोर तुमचे आई बाबा एकत्र असल्याचं नाटक करतेत. नाटक तुमच्याशी खोटं बोलतेत ते. पण असे का करत असते मा आणि बाबा? मला नाही माहिती. आता ह्यो विचार तुम्हीच करा. भांजे, काय राव भांजे, असं नाराजून बसते तोय? मामा प्लीज, तुम्हाला समजावू नको आता. अरे मा आणि बाबा मा नेहमी फसवतात. अमोला असं का बोलतोय तू? हे बघ, असं काही नाही बाळा. मामा, मा बरं वाटावं म्हणून काही बोलू नको. बर, मला सांग, तुझी मा माझी कोण आहे? बहीण. हा, मग माझी दीदी आणि दाजी जर एकत्र नसते तर मी असं शांत बसलो असतो का? अमोल, तुला माहित आहे ना, तुझ्यावर मी पण किती प्रयत्न केले त्या दोघांना एकत्र आणायला. हो माम, मग ते व्हिडिओ? अरे बाळा, ते सगळं खोटं आहे रे. काय मामा? अरे एवढ्या लोकांसमोर मा आणि बाबा बोलत होते, ते खोटं कसं असेल? अमोल, तू आजारी असल्यामुळं बाहेर काय घडत होतं ना ते तुला माहितच नाही बघ. म्हणजे आता बघ, बाहेर जे काय घडलं त्यामुळे दाजीची नोकरी जाणार होती. काय? पण का पण? ते महत्वाचं नाही अमोल, पण नोकरी वाचवण्यासाठी तुझ्या माल आणि बाबांना खोटं बोलावं लागलं बघ. मामा, मग काहीच कळत नाहीये. काय गोष्टी असतात असे अमोल, त्या नाहीत कळत आपल्याला. पण तू काळजी करू नको, माझ्यावर विश्वास ठेव. आता तुझ्या माल आणि बाबाला कुणीच नाही वेगळं करू शकत. आणि ते जे काही व्हिडिओत बोललेत ना ते सगळं खोटं सांगितलंय त्यांनी. मामा, मला हे कळत नाही, हे खोटं का बोलावं लागतं? हा, मला पण तोच प्रश्न पडलाय अमोल, नक्की खोटं का बोलावं लागतं? आता बघ की,
तू आजारी आहेस हे खोटं बोलून तू आमच्यापासून लपवलंस ना? हो बाबा, पण ते फक्त माझ्या फॅमिलीला त्रास होऊ नये म्हणून. अरे मग तेच केलं बाबांनी. आता मला सांग, जर बाबांचा जॉब गेला असता तर तुला आवडलं असतं का ते? नाही मामा. हा, अरे मग एवढंच कारण आहे सगळं खोटं बोलण्याचं. आता माझा आई त्यांच्यावर न रागवता हाच बरं मोठ्यानं